अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता नसल्याच्या मुद्द्यावरनं मवियानं हल्लाबोल केलाय। विरोधकांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली, तर संजय राऊतांनी सुद्धा त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत तोफ डागली। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधी पक्षनेता देणं टाळलं जातंय असा आरोप संजय राऊतांनी केला। तर याच मुद्द्यावरनं आदित्य ठाकरेंनीही जळजळीत टीका केली। पहिला मुद्दा हाच आहे आणि गेले 2 अधिवेशन आम्ही मागत आहोत की एवढं बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची एवढी भीती का असावी भाजपला, हा प्रश्न आहेच। आणि म्हणून वरच्या हाऊसमध्ये असं किंवा खालच्या म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेत दोन्हीकडे आमची जी मागणी केलेली आम्ही त्याला त्यांनी एकतर उत्तर द्यावं किंवा दाद द्यावी। राज्याला विरोधी पक्षनेता नाही, दोन्ही सभागृह, याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे। राज्यात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही ते आता पाहूया। नियमानुसार एखाद्या पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या किमान 10% आमदार असणं गरजेचं आहे। म्हणजेच 288 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत विरोधकांमधल्या कोणत्याही एका पक्षाकडे किमान 28 आमदार असायला हवे होते। मात्र ती सदस्य संख्या कोणत्याही विरोधी पक्षाला गाठता आली नाही आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याच मुद्द्यावरनं विरोधकांना डिवचले। 10% हे संख्याबळ असलं पाहिजे, हे कुणाचं आहे? हे कधी झालेलं आहे? हे काँग्रेसच्या काळात झालेलं आहे। आणि म्हणून तुम्ही आता त्याच्यावर पुन्हा कायदा आम्ही काहीतरी बदलतोय, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करतोय, असा कोणताही भाग नाही। लोकांनी तुम्हाला नाकारलं, तेवढी संख्याच दिली नाही। आणि म्हणून मी इथे एकच आठवण सांगतो, एक भुजबळ होते, एकच आमदार होते, परंतु सभागृहामध्ये त्यांचा दणदणीत आवाज होता। संख्येला महत्त्व नाही, पदाला महत्त्व नाही, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे। म्हणून रडायची ज्यांना सवय लागलेली आहे ते रडगाणं कायम सुरू असतं, तो अध्यक्ष आणि सभापतींचा विषय आहे। नियमानुसार आवश्यक संख्याबळ नसल्यानं विरोधी पक्षनेता देता येत नाही असा दावा सत्ताधाऱ्यांचा आहे। केंद्रात सुद्धा 2014 पासून 2019 दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता, कारण तेव्हा 10% जागांचा निकष पूर्ण झाला नव्हता। तर राजकीय विश्लेषकांच्या मते 10% नियम हा परंपरागत निकष आहे, मात्र त्यावर संविधानामध्ये स्पष्ट बंधन नाही। याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधलंय। त्यामुळे विरोधी पक्षनेता देणं हा केवळ आकड्यांचा प्रश्न आहे की राजकीय इच्छाशक्तीचा, असा प्रश्न आता निर्माण झालाय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।